Hello students, welcome to our channel Raman Science Academy. My name is Praveen Bhusari and today we are going to start our class 11th of physics. ओके, आज आपण 11वीच्या फिजिक्सला सुरुवात करणार आहोत. आज पहिलाच दिवस आहे, डेट आहे 2 जुलै 2020. ओके, आज आपण 11वीच्या फिजिक्सला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर सर्वात अगोदर मी हे क्लिअर करू इच्छितो की सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले ऑफलाईन क्लासेस बंद आहेत. तर आपण सध्या ऑनलाईनच सर्व क्लासेस कंटिन्यू करणार आहोत. तर जेवढेही स्टुडंट्स आपल्या 11वीमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा. या ठिकाणी आता आजपासून दररोज एक व्हिडिओ हा 11वीच्या फिजिक्सवर येथे मी रोज अपलोड करत राहणार आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण फिजिक्स हा विषय आजपासून कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, फिजिक्स. लवकरच आपले बाकीचे विषयही हळूहळू यूट्यूबवर आपण म्हणजे बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील आपण यूट्यूबवर अपलोड करणार आहोत. जसे की आज फिजिक्स स्टार्ट करतोय मी, लवकरच तुमचा मॅथमॅटिक्सही स्टार्ट होऊन जाणार आहे. मॅथमॅटिक्स स्टार्ट झाल्याच्या नंतर मग लवकरच तुमचा केमिस्ट्री आणि बायो ओके हे व्हिडिओ देखील लवकरात लवकर आपण यूट्यूबवर अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. जसे हे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झालेत, एकतर ते या चॅनलवर अपलोड होतील किंवा मग त्या रिस्पेक्टिव्ह सरांच्या स्वतःच्या चॅनलवर अपलोड होतील. पण जेव्हाही ते अपलोड होतील मी तुम्हाला या तीनही चॅनलची लिंक ही देऊन देणार. ओके, यापैकी शक्यतोवर मॅथचा जो सब्जेक्ट आहे हा शक्यतोवर याच म्हणजे रमन सायन्स अकॅडमी याच चॅनलवर आपण अपलोड करूयात. ठीक आहे, बाकीचे 2 विषय हे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह चॅनलवर अपलोड होतील. हे देखील आपल्याच क्लासेसचे स्टाफ आहेत. ओके, तर लवकरात लवकर मी तिन्ही विषय सगळे म्हणजे स्टाफ सोबत चर्चा करून लवकरात लवकर तिन्ही विषय हे आपण सुरुवात करून घेऊयात. ठीक आहे, तर मग आज आपलं पहिलं लेक्चर आहे क्लास 11च्या फिजिक्सचं. तर आज आपण काही बेसिक पार्ट कव्हर करणार आहोत. फिजिक्स म्हणजे काय, त्यानंतर मग आपल्याला क्लास 11th आणि क्लास 12th मध्ये टोटल टॉपिक जे कसे स्टडी करायचे, टोटल वेगवेगळे किती प्रकारचे सेक्शन्स तयार झालेले आहेत, कोणकोणते सेक्शन जास्त इम्पॉर्टंट आहेत, हे सर्व आज आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. आणि क्लास 11चं एक पहिलं चॅप्टर आज आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे युनिट्स आणि मेजरमेंट, युनिट्स अँड मेजरमेंट. तर हे टॉपिक किंवा हे चॅप्टर आज आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर चला जास्त वेळ न दवडता सुरुवात करूयात की फिजिक्स म्हणजे काय. ठीक आहे, बघा आतापर्यंत तुम्ही क्लास 8, 9 आणि 10th मध्ये सायन्स 1 आणि सायन्स 2 ओके असे 2 सेक्शन तुम्ही आतापर्यंत स्टडी करत आलेले आहात. सायन्स 1 आणि सायन्स 2 यापैकी सायन्स 1 हा जो सेक्शन आहे तुमचा हा स्पेशली फिजिक्स प्लस केमिस्ट्रीचा काही पार्ट तयार झालेला आहे. आणि तुमचा जो सायन्स 2 आहे हा सायन्स 2 स्पेशली 11वीमध्ये बायोलॉजी या सेक्शनमध्ये कव्हर केला जातो. ठीक आहे, तर या ठिकाणी आतापर्यंत आपण जेवढेही सायन्स 1 स्टडी करत आलो आहोत तो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पार्ट होता. ठीक आहे, ज्यामध्ये जे फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्ही बघितलं होतं हे एकदम आपण म्हणू शकतो की थोडं लो लेवलचं होतं. आता या ठिकाणी आपल्याला एकदम डीप मध्ये जाऊन स्टडी करायचं आहे. ओके, चला तर सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात की फिजिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय. ठीक आहे, तर फिजिक्स इज द branch of science, physics is the branch of science which deals with study of nature and natural phenomena, nature and natural phenomena. ओके, फिजिक्स ही सायन्सचीच एक ब्रांच आहे ज्या ठिकाणी आपण स्टडी करतो नेचर आणि नॅचरल फिनॉमिनाचा. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात या आजूबाजूच्या गोष्टींचा आपण फिजिक्समध्ये स्टडी करत असतो. ठीक आहे, वेगवेगळे नॅचरल फिनॉमिना आहेत. मग आता हे वेगवेगळे नॅचरल फिनॉमिना कोणते असतात, तर जसं की रेनबो तयार होतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रेनबो. ओके, रेनबोमध्ये तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या फिजिकल फिनॉमिना या इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात. जसं की अब क्लास 10 मध्ये तुम्ही बघितलं असेल की रेनबो हा लाईटच्या रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्जन या 3 फिनॉमिनामुळे तयार होत असतो. ठीक आहे, बघा रेनबो लाईटच्या रिफ्लेक्शन, त्यानंतर रिफ्रॅक्शन
अँड डिस्पर्जन. ठीक आहे, हे सगळं तुम्ही मागच्या वर्षी स्टडी केलेलं असेलच. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्जन या 3 फिनॉमिनामुळे तयार होत असतो रेनबो. ठीक आहे, यावेळी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्जन हे आपले फिजिक्सच्या ऑप्टिक्स या सेक्शनमध्ये कव्हर होतात. ठीक आहे, म्हणजे आजूबाजूला जेवढे पण नॅचरल फिनॉमिना घडत असतात त्या सगळ्यांमध्ये फिजिक्स इन्व्हॉल्व आहे आणि हे फिजिक्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर तुमचं जे फिजिक्स आहे क्लास 11th आणि 12th मध्ये, मग तुमच्यापैकी आता सध्या काही मुलं नीटसाठी स्टडी करणार आहेत, काही मुलं JEE साठी स्टडी करणार आहेत. ओके, एक गोष्ट मी सांगतो या ठिकाणी की या लेक्चर्समध्ये तुम्हाला नीट आणि JEE या दोन्हीचे टॉपिक पूर्णपणे कव्हर केले जातील. ठीक आहे, एकदम आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तर आपलं जे फिजिक्स आहे क्लास 11th आणि 12thचं हे वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये डिवाइड केलेलं आहे. सगळ्यात पहिला सेक्शन जो येतो या ठिकाणी तो आहे मेकॅनिक्स. ठीक आहे, सर्वात पहिला सेक्शन जो आपल्या ठिकाणी येतो तो आहे मेकॅनिक्स. आता मेकॅनिक्स सेक्शन मध्ये तुमचे जवळपास 11वीचे 5 ते 6 चॅप्टर्स कव्हर होत असतात. मेकॅनिक्स सेक्शन नंतर मग अजून एक सेक्शन आहे तुमचा, तो आहे थर्मल फिजिक्स. थर्मल फिजिक्स ज्यामध्ये आपण डिस्कस करतो हीटशी. ठीक आहे, त्यानंतर मग नेक्स्ट सेक्शन जो आहे तुमचा या ठिकाणी तो आहे SHM अँड वेव्स. SHM अँड वेव्स. नेक्स्ट सेक्शन येतो तो आहे इलेक्ट्रोडायनामिक्स. नेक्स्ट सेक्शन इज इलेक्ट्रोडायनामिक्स. इलेक्ट्रोडायनामिक्स नंतर मग नेक्स्ट सेक्शन येतो तुमचा ऑप्टिक्स. ओके, आणि ऑप्टिक्स नंतर मग सेक्शन येतो तो म्हणजे आपला मॉडर्न फिजिक्स. ठीक आहे, ओके, बघा मेकॅनिक्स, थर्मल फिजिक्स, SHM अँड वेव्स, त्यानंतर मग इलेक्ट्रोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स असे वेगवेगळे सेक्शन्स हे आपल्या पूर्ण फिजिक्समध्ये पडलेले आहेत. तर या ठिकाणी नीट आणि JEE पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वात जास्त इम्पॉर्टंट जे सेक्शन आहेत तो आहे मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रोडायनामिक्स. या 2 सेक्शन मिळून जवळपास आपले नीटमध्ये 25 ते 26 क्वेश्चन्स हे तयार होत असतात. तर स्टडी करताना जास्त फोकस तुम्ही मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रोडायनामिक्स सेक्शनवर करा. याचा अर्थ असा नाही होत की बाकीच्या सेक्शनवर बिलकुल फोकस करायचा नाहीये. बाकीचे सेक्शनही तेवढेच महत्त्वाचे आहेत. फक्त स्टडी करताना डिटेलमध्ये जास्त स्टडी करायचा तुम्हाला मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रोडायनामिक्सचा, कारण या ठिकाणी हे 2 सेक्शन मिळून जवळपास तुमचे नीटमध्ये 100 ते 80 म्हणजे जवळपास 80 ते 100 मार्कापर्यंत तुमचं स्कोरिंग होऊ शकतं. ओके, या 2 सेक्शनमध्ये मेकॅनिक्स आणि इलेक्ट्रोडायनामिक्समध्ये. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात आज आपण आपल्या पहिल्या चॅप्टरला, त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर हेडिंग देऊन ठेवा सर्वांनी. फर्स्ट चॅप्टर आपल्या 11th क्लासचं NCERT सिलेबसमध्ये ते आहे युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, सर्वांनी हेडिंग दिलं असेलच, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर 1. युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे, तर आता युनिट्स आणि मेजरमेंटमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक टॉपिक स्टडी करायचं आहे ज्याचं नाव आहे फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, सर्वात पहिला पॉईंट किंवा या चॅप्टरची सुरुवातच या टॉपिक पासून होते, ते म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. ॲक्च्युअलमध्ये फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय असतात? ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी. ओके, तर एकदम सिंपल आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी आपण मोजू शकतो. ठीक आहे, द क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज नोन ॲज फिजिकल क्वांटिटी. डेफिनेशन एकदम सोपी आहे. डेफिनेशन, द क्वांटिटी that can be measured is known as physical quantity. Is known as फिजिकल क्वांटिटी. जी क्वांटिटी आपण मेजर करू शकतो त्या क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत असतो. ओके, मग आता फिजिकल क्वांटिटीमध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीज येतात. फॉर एक्झाम्पल, ओके, आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल, सगळ्यात पहिली फिजिकल क्वांटिटी आपण
एक्झाम्पल मध्ये घेऊयात, ती आहे लेंथ. ठीक आहे, लेंथ आपण मोजू शकतो. ओके, कोणत्याही गोष्टीची लेंथ ही आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ टेप. सो लेंथ मोजता येते म्हणून लेंथ झाली फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर मग येते मास. ठीक आहे, एखाद्या वस्तूचा आपण मास देखील कॅल्क्युलेट करू शकतो, मोजू शकतो, आणि म्हणून मास ही देखील झाली आहे फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर टाइम, आपण टाइम देखील मोजू शकतो. सो टाइम देखील झाली फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर आपण एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीडही कॅल्क्युलेट करू शकतो. सो स्पीड झाली फिजिकल क्वांटिटी. एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय करतो, तर आपण किती न्यूटनचा फोर्स अप्लाय केला ते देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो फोर्स ही देखील झाली फिजिकल क्वांटिटी. इन शॉर्ट, ज्या ज्या क्वांटिटीज आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ज्या ज्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो, त्या त्या क्वांटिटीला आपण म्हणत असतो फिजिकल क्वांटिटी. ओके, आता अजूनही खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, जसं की व्हेलॉसिटी आहे, ऍक्सेलरेशन आहे, मोमेंटम आहे. ओके, या सगळ्या क्वांटिटीज आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, आणि म्हणून त्या क्वांटिटीजला आपण म्हणत असतो फिजिकल क्वांटिटी. सो पॉइंट एकदम सोपा आहे, जी क्वांटिटी आपण मोजू शकतो ती झाली फिजिकल, आणि जी क्वांटिटी आपण मोजू शकत नाही ती झाली नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, सो फिजिकल क्वांटिटी एकदम सोपं आहे. दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, सिंपल आहे, कॅन नॉट बी मेजर्ड. नॉन फिजिकल क्वांटिटी आपण मोजू शकत नाही. ठीक आहे, जसं की फिजिकल क्वांटिटी आपण काही बघा, काही फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्टली मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, काही इन्स्ट्रुमेंट असतात आपल्याजवळ, जसे की जर आपल्याला लेंथ मोजायची असेल तर आपण टेप वापरतो, मीटर स्केल वापरत असतो. त्यानंतर मग मास जर मोजायचा असेल तर आपल्याकडे वजन काटा असतो. त्यानंतर टाइम मोजायचा असेल तर आपल्याकडे घड्याळ आहे. त्यानंतर स्पीड जर मोजायचं असेल तर बघा, प्रत्येक गाडीमध्ये स्पीडोमीटर असतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे डिव्हाइसेसचा वापर करून आपण या क्वांटिटीज मेजर करू शकतो. आता काही फिजिकल क्वांटिटीज अशा असतात ज्या आपण डिव्हाइसच्या सहाय्याने मेजर करू शकत नाही. ठीक आहे, पण तरी देखील आपण त्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, म्हणून त्या फिजिकल क्वांटिटीज होतात. आता अशा काही क्वांटिटीज आहेत ज्या आपण कधीच मोजू शकत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हंगर. ठीक आहे, हंगर म्हणजे भूक. एखादा व्यक्ती किती भुकेला आहे काय हे आपण मोजू शकत नाही, एखादा डिव्हाइस नाहीये भूक मोजण्यासाठी. त्यानंतर हॅपीनेस, एखादा व्यक्ती किती आनंदी आहे नाही हे आपण मोजू शकत नाही. त्यानंतर अँग्रीनेस. ओके, किंवा ह्युमन बिईंगच्या ज्या फिलिंग्स असतात, ओके, हे फिलिंग्स आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, हे मोजण्यासाठी कोणतं डिव्हाइस नाहीये, आणि म्हणून या क्वांटिटीज होतात नॉन फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, सिंपलचा पॉइंट आहे, ज्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो त्या झाल्यात फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे, ज्या क्वांटिटीज आपण मोजू शकतो त्या झाल्या फिजिकल क्वांटिटी, आणि ज्या क्वांटिटी आपण मोजू शकत नाही त्या झाल्या नॉन फिजिकल क्वांटिटी. आय होप की बेसिक टर्म तुमची क्लिअर झालेली असेल. आता फिजिकल क्वांटिटी अजून किती प्रकारच्या असतात, काय असतात, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये बघायचंय. पण याच्या अगोदर आपण एक टॉपिक बघणार आहोत छोटासा, तो म्हणजे मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे ऍक्च्युअलमध्ये काय असतं. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करतो, सपोज तुम्ही शॉपमध्ये गेलाय आणि शॉपमध्ये तुम्ही जाऊन म्हटलं की आम्हाला 2 किलो साखर पाहिजे. ठीक आहे, तो तुम्हाला 2 किलो साखर मोजून देतो, तो त्याचं मेजरमेंट घेतो. मग हे मेजरमेंट म्हणजे ऍक्च्युअलमध्ये काय असतं ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचंय. ठीक आहे, सो हेडिंग देऊन ठेवा मेजरमेंट. जर हे लिहायचं असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि नोट करून घ्या. ओके, सो आय होप तुम्ही नोट करून घेतलं असेलच. तर आता हेडिंग द्या मेजरमेंट. Measurement. So
मेजरमेंट म्हणजेच काय, तर मेजरमेंट म्हणजे किंवा मेजरमेंटमध्ये काय असतं, तर मेजरमेंट इन्व्हॉल्व्स कंपॅरिझन विथ स्टँडर्ड मेजरिंग युनिट. मेजरमेंटमध्ये आपण एखाद्या स्टँडर्ड युनिट सोबत त्या क्वांटिटीला कम्पेअर करत असतो. ठीक आहे. जसं की जर तुम्ही जुने तराजू जर बघितले असतील, आपण समजा दुकानात गेलो, शॉपमध्ये गेलो, आपल्याला 1 किलो साखर घ्यायचा आहे, तर तो काय करायचा, याच्याकडे असं एक डिव्हाइस असायचं. ठीक आहे. इकडे एक काटा असायचा, इकडे एक तराजू असायचा, छोटंसं एक डिव्हाइस. ओके. आणि इकडे पण एक असायचं. मग एका तराजूमध्ये त्याचं एक युनिट राहायचं, इकडे 1 किलोचा तो माप ठेवायचा आणि इकडे तो साखर टाकायचा. ओके. या ठिकाणी आपण साखर मोजतोय, साखरेचं मेजरमेंट करतोय. मग आपण साखरेचं मेजरमेंट कसं करतोय, तर साखरेला आपण एका स्टँडर्ड युनिट सोबत कम्पेअर करतोय. मग मेजरमेंटमध्ये नेहमी हेच केलं जातं. मेजरमेंटमध्ये आपण केव्हाही एखाद्या फिजिकल क्वांटिटीला एका स्टँडर्ड युनिट सोबत कम्पेअर करत असतो. ठीक आहे. सपोज तुम्हाला आपण एक छडी दिली. ठीक आहे. छडीसोबत तुम्हाला एक मीटर स्केल दिली आणि तुम्हाला सांगितलं की आता ह्या मीटर स्केलची लांबी किती आहे, सॉरी या छडीची लांबी किती आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, तुम्ही छडी ठेवणार, त्याच्यावर तुम्ही मीटर स्केल लावणार. म्हणजे तुम्ही काय करताय त्या ठिकाणी की तुम्ही छडीला मीटर स्केल सोबत कम्पेअर करून त्याची लेंथ किती आहे ते कॅल्क्युलेट करताय. म्हणजे मेजरमेंटमध्ये आपण ऑलवेज एखाद्या स्टँडर्ड युनिट सोबत नेहमी कम्पॅरिझन करत असतो. ठीक आहे. पॉइंट लक्षात आला. मेजरमेंटमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीला एका स्टँडर्ड युनिट सोबत कम्पेअर करत असतो आणि त्यानंतर मग आपल्याला ऍक्च्युअल मेजरमेंट हे भेटत असतं. ठीक आहे. तर हे झालं या ठिकाणी मेजरमेंट. मेजरमेंटमध्ये एवढं जास्त बघण्यासारखं काही नाहीये. ओके. तर आता इम्पॉर्टंट पॉईंट सुरू होतो, तो म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आपण फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट कशी करतो. ओके. म्हणजे लेंथ, मास, टाइम झाल्या, या फिजिकल क्वांटिटीज कशा रिप्रेझेंट करत असतात ते आता आपल्याला बघायचंय. हेडिंग देऊन ठेवा, रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. रिप्रेझेंटेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी. रिप्रेझेंटेशन, हाऊ टू रिप्रेझेंट अ फिजिकल क्वांटिटी. रिप्रेझेंटेशन म्हणजे इंडिकेशन किंवा कसं लिहायचंय. ओके. फिजिकल क्वांटिटी आपण कशी लिहित असतो, एकदम सिंपल आहे. अ फिजिकल क्वांटिटी इज रिप्रेझेंटेड बाय इट्स मॅग्निट्यूड अँड युनिट. अ फिजिकल क्वांटिटी is represented by a physical quantity is represented by magnitude and unit. ठीक आहे. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर 2 गोष्टी आवश्यक असतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला, जी क्वांटिटी आपण मोजू शकतो त्या क्वांटिटीला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचंय तर आपल्याकडे 2 गोष्टी असणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीचा मॅग्निट्यूड आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं युनिट. ठीक आहे. सो फिजिकल क्वांटिटी, एक फॉर्म्युला तयार होतो या ठिकाणी, तो म्हणजे असा की फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय इट्स युनिट. यालाच आपण असे लिहू शकतो की फिजिकल क्वांटिटी इज इक्वल्स टू मॅग्निट्यूडला आपण एन ने रिप्रेझेंट करतो आणि यू रिप्रेझेंट इट्स युनिट. ठीक आहे. यालाच दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये आपण असे कन्वर्ट करू शकतो, फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू एन म्हणजेच किंवा मॅग्निट्यूड म्हणजेच इथे असते एक न्यूमरिकल व्हॅल्यू. ठीक आहे. मॅग्निट्यूड किंवा एन म्हणजेच काय, तर तो असतो एक न्यूमरिकल व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय यू म्हणजे युनिट, किंवा याला आपण असे लिहू शकतो साइज ऑफ युनिट. साइज ऑफ युनिट. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमरिकल व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय साइज ऑफ इट्स युनिट. आता म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय, चल ते समजून घेऊ. एकदम सोपा टॉपिक आहे. सपोज तुम्ही शॉपमध्ये गेले, तुम्ही शॉपकीपरला म्हटलं तुम्हाला 2 किलो साखर पाहिजे, शॉपकीपरने तुम्हाला साखर दिली. ओके. या ठिकाणी फिजिकल क्वांटिटी तुम्ही कोणती मेजर केलेली आहे, तर ती आहे मास. तुम्ही साखर द्या म्हटलं 2 किलो, तो तुम्हाला 2 किलो साखर देणार, म्हणजे तुम्ही साखरेचं मास मेजर केलंय. ओके. आणि हे मास किती आलेलं आहे, किती भरलंय, तर ते भरलं 2 किलो. ठीक आहे. आता याला कम्पेअर करा. फिजिकल क्वांटिटी कोणती आहे,
तर मास, ओके, मास झाली फिजिकल क्वांटिटी. न्यूमरिकल व्हॅल्यू किती आहे, तर 2. ही झाली आपली न्यूमरिकल व्हॅल्यू. आणि युनिट आपण या ठिकाणी कोणतं यूज केलं आहे किंवा साईज ऑफ युनिट, तर ते आहे किलोग्राम. सो कोणतीही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायची असेल तर आपण अशी रिप्रेझेंट करत असतो, मॅग्नेट्यूड मल्टिप्लाइड बाय युनिट. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट हे चेंज होऊ शकतात. ओके, बट फॉर पर्टिक्युलर मेजरमेंट, त्या मेजरमेंटसाठीच. ठीक आहे, चला हा पॉईंट आपण अजून क्लिअर करून घेऊया. इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. पर्टिक्युलर मेजरमेंटसाठी न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट हे डिफरंट असू शकतात. एक्झाम्पल तेच घेऊयात की तुम्ही साखर आणली 2 किलो. ओके, सो मास हे फिजिकल क्वांटिटी आपण मेजर केलेली आहे. सपोज जर मी साईज ऑफ युनिट चेंज केलं, ठीक आहे, मला साखर आता किलोग्राम मध्ये नाही मेजर करायची, मला ते ग्राम्स मध्ये मेजर करायची. ठीक आहे, मग ग्राम मध्ये जर मेजर करायचं असेल तर मी याला कसं येऊ शकतो, तर आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्राम म्हणजे असतो 1000 ग्राम. ठीक आहे, आता 2 × 1000 इट बिकम्स 2000. ठीक आहे, बघा ऍक्च्युअल मध्ये 2 किलोग्राम आणि 2000 ग्राम म्हणजे सारखंच आहे. ठीक आहे, मेजरमेंट एकच आहे, फक्त या ठिकाणी काय झालं तर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट चेंज झालेली आहे. ठीक आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट हे या ठिकाणी चेंज होत असते. ओके, जर तुम्ही साईज ऑफ युनिटला कमी केलं तर तुमची न्यूमरिकल व्हॅल्यू वाढत असते, आणि जर तुम्ही साईज ऑफ युनिटला वाढवलं तर तुमची न्यूमरिकल व्हॅल्यू ही कमी होत असते. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी आपण मासचा एक्झाम्पल पाहिलं होतं, आपण आता एक लेंथचं एक्झाम्पल घेऊयात. सपोज तुमच्याकडे एक छडी आहे आणि या छडीची लेंथ आहे 10 मीटर. ठीक आहे, आता याला तुम्ही सेंटीमीटर मध्ये एक्सप्रेस करू शकता, तुम्ही याला मिलीमीटर मध्ये पण एक्सप्रेस करू शकता. ओके, चला जर मला 10 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतो, तर 1 मीटर म्हणजे असतो 100 सेंटीमीटर. ओके, आता या ठिकाणी हा होऊन जातो 1000 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा 10 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झाला, तर 1000 सेंटीमीटर. ठीक आहे, व्हॅल्यू तीच आहे. 10 मीटर म्हणजे पण तेवढीच लांबी होते, 1000 सेंटीमीटर म्हणजे पण तेवढीच लांबी होत असते. ठीक आहे, फक्त फरक कशाचा पडला या ठिकाणी, की या ठिकाणी आपण रिप्रेझेंटेशन वेगवेगळं यूज केलं, आपण साईज ऑफ युनिट वेगळं वापरलेलं आहे. ठीक आहे, तर पर्टिक्युलर मेजरमेंटसाठी न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट चेंज होऊ शकतात, बट यांचा जो प्रोडक्ट आहे, ओके, तो प्रोडक्ट मात्र नेहमी कॉन्स्टंटच असेल. ठीक आहे, ओके, चला आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेलच. इथपर्यंत नोट करून घ्या, त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूयात. ठीक आहे, ओके, नोट केलं असेलच. आय होप की तुमचं एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. तर कोणतीही फिजिकल क्वांटिटी तुम्हाला जर रिप्रेझेंट करायची असेल तर तुम्हाला 2 गोष्टीची आवश्यकता असते, एक म्हणजे मॅग्नेट्यूड आणि दुसरा म्हणजे युनिट. इन शॉर्ट तुम्हाला एक न्यूमरिकल व्हॅल्यू पाहिजे असते आणि न्यूमरिकल व्हॅल्यू सोबतच तुम्हाला आवश्यक असतं साईज ऑफ युनिट किंवा एक युनिट. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचा आहे की फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू न्यूमरिकल व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय साईज ऑफ द युनिट. आता एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व केली असेल की जर तुम्ही युनिट कमी केलं, ठीक आहे, साईज ऑफ युनिट जर तुम्ही किलोग्रामवर ना ग्रामवर आणला असेल तर तुमची न्यूमरिकल व्हॅल्यू ही वाढून जाते. ओके, जर तुम्ही साईज ऑफ युनिट कमी केलं तर न्यूमरिकल व्हॅल्यू वाढते, आणि जर तुम्ही साईज ऑफ युनिट वाढवलं तर तुमची न्यूमरिकल व्हॅल्यू ही कमी होत असते. ठीक आहे, या ठिकाणी न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट मध्ये एक रिलेशन आपलं क्लिअर होतं, ते म्हणजे हे की न्यूमरिकल व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साईज ऑफ युनिट. ठीक आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा की न्यूमरिकल व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साईज ऑफ द युनिट. तुम्ही जर एक क्वांटिटी या ठिकाणी वाढवली तर दुसरी आपोआप कमी होते, दुसरी कमी करा, पहिली आपोआप वाढून जाते. ठीक आहे, 2 एक्झाम्पल आपण या ठिकाणी याचे बघितलेले आहेत, लेंथ आणि माससाठी. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचा अर्थ सपोज की जर तुम्ही एक फिजिकल क्वांटिटी लिहिली, बघ आपण हे करूयात, अगोदरच एक्झाम्पल घेऊयात आपण आपलं मासचं. आपण मास घेतलं होतं 2 किलो.
ठीक आहे, एक काम करतो मी या ठिकाणी न्यूमरिकल व्हॅल्यू आपली 2 आहे त्याला मी N1 कन्सिडर करतो आणि आपलं जे युनिट आहे किलोग्राम त्याला मी U1 कन्सिडर करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण मासला असं रिप्रेझेंट केलं होतं यालाच की याला 2 किलोग्रामला आपण 2000 ग्राम देखील लिहू शकतो. या ठिकाणी आपण याला N2 घेऊ आणि याला आपण U2 घेऊयात. ठीक आहे, बघा शेवटी मेजरमेंट दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. 2 किलोग्राम म्हणजे काय किंवा 2000 ग्राम म्हणजे काय दोन्ही सारखंच आहे. ठीक आहे, फक्त त्याचं रिप्रेझेंटेशन आपण वेगवेगळं केलेलं आहे. इथे आपण न्यूमरिकल व्हॅल्यू आणि साईज ऑफ युनिट दोन्ही ठिकाणी वेगवेगळे घेतलेले आहेत. बट शेवटी जर तुम्ही बघितलं तर N1 U1 इज ऑलवेज इक्वल टू N2 U2. ठीक आहे, फॉर फिक्स मेजरमेंट एकाच मेजरमेंटसाठी. ठीक आहे, N1 U1 आणि N2 U2 हे दोन्ही सारखेच असतात. या ठिकाणी हा फॉर्म्युला देखील तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे कारण या फॉर्म्युलाचा देखील आपल्याला समोर काम पडणार आहे. ठीक आहे, एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की N1 U1 इज इक्वल टू N2 U2 अँड न्यूमरिकल व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द साईज ऑफ द युनिट. तर या ठिकाणी आपलं फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन हे झालेलं आहे. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन आपण कव्हर केलंय. नेक्स्ट टॉपिक आहे आपला युनिट. ओके, युनिट म्हणजे काय, सिस्टम ऑफ युनिट काय असतात वगैरे हे सगळं आपल्याला डिस्कस करायचंय. तर आज आपलं पहिलेच लेक्चर असल्यामुळे आपण या ठिकाणी स्टॉप घेतोय. ठीक आहे, आय होप की आजचं लेक्चर तुम्हाला कळलेलं असेलच. आज आपण बघितलं टोटल म्हणजे या चॅप्टरची आपण एक बेसिक सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे की युनिट फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय असतात, त्यानंतर मग आपण बघितलं नॉन फिजिकल क्वांटिटीज काय असतात, त्यानंतर मग आपण बघितलं की मेजरमेंट काय असतं, मेजरमेंटच्या नंतर मग आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन काय. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट आज आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण युनिट स्टार्ट करूयात. युनिट काय असतात त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट काय. तर उद्यापासून जो टॉपिक आपला स्टार्ट होतोय तो एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आजच्या टॉपिकमध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता, कमेंटमध्ये मेन्शन करा की सर हा टॉपिक मला कळालेला नाहीये. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तो टॉपिक पूर्णपणे कव्हर करायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, त्यानंतर मग तुमच्यासाठी अजून एक वर्क आहे. या ठिकाणी आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो. ओके, ज्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हटलं होतं. ठीक आहे, मी या ठिकाणी 5-6 एक्झाम्पल देखील घेतले होते. तुम्ही अजून काही एक्झाम्पल्स शोधा. ठीक आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीज तुम्ही मेजर करू शकता जसं की लेंथ, मास, टाइम. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की फोर्स असतो, आपण फोर्सही मेजर करू शकतो. त्यानंतर मग आपण प्रेशरही मेजर करू शकतो. या झाल्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, तर तुमच्यासाठी एक वर्क आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करायचे आहे की अजून कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या आपण मेजर करू शकतो. ठीक आहे, एवढंच एक वर्क आहे तुमच्यासाठी जे तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, तर बाकी आपण भेटूयात उद्या एक नवीन लेक्चर घेऊन. ओके, तर आज आपण हे पहिलंच लेक्चर बघितलं होतं. आय होप तुम्हाला कळालेलं असेलच. तुमचे जेवढेही मित्र असतील, फ्रेंड्स असतील, मैत्रिणी असतील त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.